70 वर्षाच्या आईच्या पेन्शनवर मुलाने केला ताबा. जेव्हा मुलाचं खरं सत्य आणि खरं रूप जेव्हा आईच्या समोर आलं तेव्हा आईला खूप मोठा धक्का बसला. तेव्हा आईने प्रामाणिकपणे मुलाला विचारलं, बाळा, म्हातारपणात तेवढे पैसे माझ्याकडे तू राहू देणार नाही का? मला डॉक्टरांना, औषधांना मला थोडेफार पैसे लागत असतात. ती माझ्याच हक्काचे पैसे आहे. मग तू का घेत आहे? तेव्हा मुलाने आईला मारण्याची भाषा केली. हे आपल्या मुलाचे रूप पाहून सरस्वतीताई यांना खूप मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी जे काही केलं ते पाहून मुलाच्या पायाखालची जमीन सरकली आणि तो थरथरू कापू लागला. मित्रांनो, म्हातारपणात आपलेच पैसे असून देखील मुलं जर त्याचा आपल्याला उपभोग घेऊन देत नसेल तर त्यांना अशा प्रकारे धडा शिकवा की म्हातारपणात मुलांनी आई वडिलांचा अपमान नाही तर मान सन्मान दिला पाहिजे. म्हणूनच आपण स्वतःसाठी हे पाऊल उचला. सरस्वतीताई 70 वर्षांची शांत आणि साध्या स्वभावाची महिला होती. चेहऱ्यावर खोल गेलेल्या सुरकुत्यांनी डोळ्यात कायम दिसणारी हलकी ओल त्यांच्या आयुष्याच्या कठीण प्रवासाची साक्ष देत होती. त्यांचे संसाराचे रथ कधीच सोपे नव्हते. नवरा खूप आधी गेल्यामुळे घर सांभाळणे, एकुलत्या एका मुलाचे संगोपन करणे आणि सरकारी नोकरीतील कमी पगारावर दिवस काढणे हे सगळे त्यांना एकट्यानेच करावे लागले. पण त्यांनी कधीही हार मानली नाही. प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या बळावर त्यांनी मुलाला शिकवले, घर उभे केले. आता त्याच पेन्शनवर त्यांचा म्हातारपणाचा खर्च चालत होता. मुलगा संजय आणि सून प्रीती बाहेरून पाहत पाहत आदर्श जोडपे वाटायचे. शेजारी बाजारी म्हणायचे की त्यांचा मुलगा आणि सून सरस्वतीबाईंची किती छान काळजी घेतात. पण आतली वस्तुस्थिती अगदीच वेगळी होती. संजय हळूहळू बदलत गेला होता. नोकरीच्या शोधात भटकंती, छोटी मोठी कामे हे सगळं त्याने केलं, पण मेहनतीत त्याला रस नव्हता. त्याला फक्त सोपे मार्ग आणि कष्ट न करता पैसे मिळावे असेच वाटायचे. मित्रांसोबत फिरणे, महागडे मोबाईल आणि गॅजेट घेणे हीच त्याची सवय झाली होती. प्रीती ही तशीच होती. बाहेरून सुसंस्कृत आणि चांगली सून वाटायची, पण मनाने ती अतिशय चलाक आणि लोभी होती. तिला वाटायचे की सासूची पेन्शन तिच्या आयुष्य आरामासाठीच आहे. तिच्या दृष्टीने पेन्शन म्हणजे महागड्या साड्या, सोने चांदी, दागिने, ब्युटी पार्लरचे पॅकेजेस आणि महागडे पर्स. सरस्वतीबाईंची दिनचर्या मात्र साधी होती. पहाटे मंदिरात जाऊन पूजा करणे, तिथे थोडा वेळ शांत बसणे आणि परत येताना शेजारच्या महिलांशी नेहमीच गप्पा मारणे, एवढ्यात त्यांना आनंद मिळत असे. पण घरी परतल्यावर त्याच एका विचाराने मन पुन्हा चिडवायचे. माझा मुलगा आणि सून चुकीच्या वाटेवर का गेले? मी आयुष्यभर एवढे कशासाठी सहन केले? एके दिवशी पेन्शन आली आणि सरस्वतीबाई नेहमीप्रमाणे पासबुक संजयला देत म्हणाले, बाळा, पैसे काढून आण. ह्या महिन्यात मुलांच्या फी भरायच्या आहेत, वीज बिलही भरायचं बाकी आहे आणि माझी औषधही आणि संजय हसत म्हणाला, हो आई, तू काही काळजी करू नकोस, मी सगळं काही करतो. पण त्याच्या मनात काही वेगळंच होतं. बँकेत जाऊन त्याने खात्यातील मोबाईल नंबर बदलून घेतला आणि आई तुला मेसेज वाचायला त्रास होतो म्हणून मी पाहतो सगळं असे सांगून त्याने एटीएम कार्ड आणि नेट बँकिंगचा पासवर्डही आपल्या ताब्यात घेतला. सुरुवातीला तो घरचं काही खर्च करून आईला विश्वासच ठेवत होता. पण काही महिन्यातच त्याचा खरा स्वभाव समोर आला. कधी नवीन स्मार्टफोन, कधी महागडे बूट, कधी मित्रांसोबत हॉटेल आणि दारूसाठी पैसे. पेन्शनचा मोठा भाग इथेच उडू लागला. प्रीतीनेही महागड्या साड्या, पर्स आणि पार्लरमध्ये पैसे खर्च करायला सुरुवात केली. वरून ती मुलाच्या छोट्या खर्चावर पैसे देऊन दाखवायची की घर व्यवस्थित चाललं आहे. पण वस्तुस्थिती अशी होती की घरातील महत्वाचे खर्च, वीज बिल, गॅस आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सरस्वतीबाईंच्या औषधांचा खर्च पुन्हा पुढे ढकलला जात होता. कित्येकदा त्यांनी संजयला सांगितले की बाळा, दम लागतोय, आपण डॉक्टरांकडे जाऊ. संजय टाळायचा, आई उद्या जाऊ. प्रीती उलट तिरस्काराने म्हणायची, आई, एवढ्यावर डॉक्टर काय करणार? गरम पाण्याची वाफ घ्या, ठीक होईल. हे ऐकून सरस्वतीबाईंना मनातून खूप दुखापत होत असे. त्या विचारात पडत की मी एवढं सगळं कशासाठी केलं? हीच का माझ्या त्यागाची किंमत आहे? एके दिवशी त्यांनी खोकला इतका वाढला की त्यांना झोपही लागेना. डोळ्यांतून पाणी येत होतं. त्यांनी विचार केला की हेच दिवस पाहण्यासाठी मी आयुष्यभर लढत राहिले. मुलगा आणि सून त्यांच्या पेन्शनचं आयुष्य आरामासाठी वापर करत होते आणि त्यांच्या आजाराला भार मानत होते. पण सरस्वतीबाई आतून मोडल्या नाहीत. त्यांनी मनात ठरवलं की आता वेळ आहे. मुलगा आणि सून दोघांनाही योग्य धडा शिकवायलाच हवा.
काही दिवसांनी त्यांनी आपल्या जुन्या शेजारी विमल काकूंना आपले दुःख सांगितले. विमला काकूंनी शांतपणे सल्ला दिला, ताई, एकदा स्वतः बँकेत जाऊन पासबुक अपडेट करून आणा, तेव्हा खरं काय ते कळेल. दुसऱ्या दिवशी धीर एकटवून सरस्वतीबाई बँकेत गेला. पासबुक छपून घेताना त्यांना धक्का बसला. जवळजवळ आठवड्याला खात्यातून पैसे काढले जात होते. कधी एटीएमद्वारे, कधी त्वरित पेमेंट सेवेद्वारे, कधी कधी कार्ड स्वाईप करून. एका पानावर आर्या डिजिटल स्टोअरचे खर्च दिसत होते, जिथून नवीन मोबाईल आणि एअरफोन घेतले होते. दुसरी नोंद रॉयल क्लब भोजनालय आणि नाईट ऑल मंडपची होती. पुढे स्टायलिश दिवा बुटीक आणि ग्लो अँड शाईन सलून अशी नावं दिसत होती. मुलांची फी भरल्याची नोंद होती, पण बाकी खर्च त्यापेक्षा अनेक पटीने जास्त होते. काउंटरवर बसलेल्या कर्मचाऱ्यांनी विचारले, आई, हे सगळे व्यवहार आपण करताय का? सरस्वतीबाईंचा आवाज थरथरला, नाही बाळा, माझं एटीएम कार्ड मुलाकडे आहे. कर्मचारी शांतपणे म्हणाले, आई, खात्यातील मोबाईल नंबर बदलला आहे आणि नेट बँकिंग ही सक्रिय आहे. तुम्हाला हवं असेल तर कार्ड बंद करून आणि नंबर पुन्हा तुमच्या नावावर करून. सरस्वतीबाईंनी तिथेच अर्ज लिहून दिला आणि पुन्हा खात्यावर आपला नंबर नोंदवून घेतला. मनात वेदना होती, पण एक प्रकारचा दिलासा देखील. आता मुलगा सुनील की खेळी उघडली झाली होती. त्यांनी ठरवले की आता ह्या फसवणुकीचा एक हिशोब द्यायलाच लागायचा. बँकेतून परत येताना त्यांच्या मनात भीतीही होती आणि संतापही. आपलीच लेकरं आपलाच विश्वासघात करतील अशी कल्पनाही त्यांनी कधीही केली नव्हती. पण बाहेर आल्यावर स्वतःला म्हणाल्या, आता रडायचं नाही, आता शिकवायचं. घरी पोचताच त्यांनी चेहऱ्यावर नेहमीचा भाव ठेवला. प्रीतीने तिरस्काराने तिने विचारले, आई, कुठे गेल्या होत्या? तुम्हाला तर चालायलाही त्रास होतो. सरस्वतीबाई शांतपणे म्हणाल्या, मंदिरात गेले होते. देवाचं नाव घेतलं की मन हलकं होतं. त्यांच्या मनात नवी ठामता जन्म घेत होती. त्यांनी पासबुक छोट्या पेटीत लपून ठेवले आणि सुनेला काहीही सांगणे टाळले. आता त्या व्यवस्थित पाहू इच्छित होत्या की पैशांशिवाय मुलगा आणि सून कसे राहतात. त्यांनी बँकेतून पेन्शन थेट स्वतःच्या नवीन पासबुकून मधून काढण्याचा निर्णय घेतला. दर महिन्याला थोडी रक्कम काढून वेगळी साठवणूक करू लागल्या. दुसरीकडे संजय आणि प्रीती चक्रावले होते. यावेळेस खात्यातून पैसे का निघत नाहीयेत? एटीएम वापरले तर कार्ड बंद असा संदेश आला. संजय संतापला. तो धावत आईकडे आला. आई, तू कार्ड बंद केलेस का? आम्हाला किती अडचणी येत आहे. सरस्वतीबाई भोळेपणाने म्हणाल्या, अरे बाळा, मला काय माहिती. बँकवाले म्हणाले वयोवृद्ध खात्यांना जास्त सुरक्षा लागते, त्यांनीच केले असेल. प्रीती ही चिडून म्हणाली, आई, तुम्ही आम्हाला का काही नाही सांगितले? मुलांची फी थांबली आहे, घराचे खर्च अडकले आहेत. सरस्वतीबाईंनी शांतपणे ठाम आवाजात सांगितले, ऐका दोघेही, आता माझ्या पेन्शनमधून फक्त गरजेचेच खर्च होतील. घर खर्चात मी मदत करीन, पण आयुष्य आरामासाठी पैसा मिळणार नाही. माझी औषधं, वीज, पाणी आणि मुलांची शिकवणी, एवढंच. संजय आणि प्रीतीच्या चेहऱ्यावर नाराजी दिसू लागली. त्यांचा मजेचा बाजार बंद झाला होता. दोघेही आता सरस्वतीबाईच्या विरुद्ध कुजबूज लागले. संजय वारंवार तक्रार करायचा की आईमुळे त्यांना लोकांसमोर लाज वाटते. प्रीती टोमणे मारायची, आई, तुम्हाला फक्त तुमच्याच औषधांची काळजी, मुलांचं काय? सरस्वतीबाई सगळं शांतपणे ऐकत, पण आतून त्या अधिक कणकर होत होत्या. आता केवळ धडा नाही तर आरशात खरी प्रतिमा दाखवण्याची वेळ आली आहे. दिवस पुढे गेले आणि पैशांच्या तंगीने संजय प्रीतीचे नाद मोडू लागले. मुलांच्या फी उशिरा भरल्याने शाळेतून नोटीस आली. मोबाईलचा हप्ता बाकी राहिल्याने वसूल करणारे घरापर्यंत आले. प्रीतीचं पार्लरचं पॅकेज बंद झालं. घरात तणाव वाढू लागला. प्रीती चिडून मुलांवर ओरडू लागली आणि संजय रात्री उशिरापर्यंत मित्रांकडून उधारी मागू लागला. एक दिवस मुलं रडत रडत त्यांच्या जवळ आली आणि म्हणाली, आजी, पप्पांनी फी भरली नाही, आम्हाला उद्या वर्गातून बाहेर काढतील. हे ऐकताच सरस्वतीबाई मन द्रवलं. त्यांनी लगेच लपून ठेवलेले पैसे काढले आणि शाळेत जाऊन मुलांची फी भरली. मुलांनी वाकून त्यांच्या पायाने स्पर्श केला आणि निरागसपणे म्हणाले, आजी, तुम्हीच आमच्या खरा देवता आहेत. हे ऐकून त्यांचे डोळे भरून आले. ते मनात म्हणाल्या, माझा मुलगा सुधारायला तयार नाहीये, पण ह्या निरागस मुलांचे भविष्य मी कधीच खराब होऊ देणार नाही. याच भावनेतून त्यांनी ठरवलं की आता पेन्शनचा मोठा भाग मुलांच्या शिक्षणासाठी वेगळा ठेवायचा. दुसऱ्या दिवशी त्या बँकेत गेल्या आणि बालशिक्षण योजनेनिमित्त पैसे जमा करू लागल्या.
जेणेकरून पुढे मुलगा सुनेचा त्या पैशांवर अधिकार राहणार नाही. हे कळताच संजय संतापला. तो आरडाओरडा करत म्हणाला, आई तू असं कसं करू शकतेस? हे पैसे आमच्या हक्काचे आहेत. सरस्वतीबाई पहिल्यांदा ठाम नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाल्या, हे पैसे तुमच्या हक्काचे नाहीत, हे तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी आहेत. तुम्ही दोघांनी मला फसवलं, माझ्या आजारपणाची थट्टा केली, माझ्या पेन्शनवर मौज मजा केली. आता हे सगळं बंद होणार. त्यांच्या संजयने घरात शांतता पसरली. संजय आणि प्रीती आतून अस्वस्थ झाले. पेन्शनवर थेट हात ठेवता येत नसल्याने त्यांनी धोका देण्यासाठी नवे डाव सुरू केले. एका रात्री जेवणात प्रीती कृत्रिम गोड गोड बोलून, आई तुम्ही खूप थकता, सगळं काम तुमच्यासाठी अवघड झाले, पेन्शन आमच्या नावावर करून टाका, आम्ही सगळं सांभाळू. सरस्वतीबाई हलकसं हसल्या, बाळा मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या कष्टाची पेन्शन मीच सांभाळेन, तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही. प्रीती निराश झाली, पण मनात मोठी योजना आखू लागली. काही दिवसात संजयने मुलांसमोर आई विरुद्ध बोलायला सुरुवात केली. तुमच्या आजीमुळे तुम्हाला चांगले कपडे मिळत नाही, खेळणी मिळत नाही, पैसे तिच्याकडे आहेत म्हणून खर्च करत नाही. मुलांच्या मनात शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्या रात्री मुलं आजीच्या खोलीत गेली तेव्हा त्यांनी पाहिलं की त्या खोकत खोकत औषधं घेत आहे आणि उशाजवळ ठेवलेल्या छोट्या डब्यातून पैसे काढून मुलांच्या वया आणण्यासाठी देत आहेत. मुलांच्या लगेच लक्षात कळालं की खरं कोण आहे. प्रीतीने पुढचा डाव खेळला. तिने शेजारच्या महिलांमध्ये अफवा पसरू लागली की आई पेन्शन लपून ठेवतात, कोणाला काहीही देत नाही आणि आम्ही मागितलं तर उलट आम्हाला चोर म्हणतात. अफवा हळूहळू पसरली. काही लोक तर सरस्वतीबाईंना टोमणेही मारू लागले. काकू एवढी कंजूशी बरी नाही, सुने मुलांना काहीतरी द्यायला हवं. सरस्वतीबाईंच्या मनाला हे शब्द टोचत होते, पण त्या बाहेरून शांत राहिला. एक दिवस तर संजय प्रीतीने हद्दच केली. दोघे बँकेत गेले आणि खोटा दावा करू लागले. आमची आई म्हातारी झाली आहे, पैसे हाताळू शकत नाही, खाते आमच्या नावावर करा. पण तिथे आधीपासूनच सरस्वतीबाईंची तक्रार नोंदवली गेली होती आणि कर्मचारी परिस्थिती जाणून घेत होते. बँक व्यवस्थापकांनी दोघांनाही सुनावले, पुन्हा अशी चूक करण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीररित्या कारवाई होईल. संजय आणि प्रीती गप्प झाले आणि आता त्यांनी ठरवलं की थेट पैसे मिळत नसतील तर आईला मानसिक त्रास देऊन तिची हार मानेल. कधी जेवणात मुद्दाम मीठ जास्त घालून म्हणत, आईची तुमचे हात थरथरत आहे, तुम्ही कसली मदत करणार. कधी संजय म्हणायचा, आई तू आमच्यावर विश्वास ठेवत नाहीये, ह्या घरात राहूनही आम्हाला परक केलंस. सरस्वतीबाई सगळं शांतपणे ऐकत. चेहऱ्यावर वेदना होती पण मनात निर्धार आणखी वाढत होता. आता त्या ठरवून बसल्या होत्या की यावेळेस असा धडा द्यायचा जो आयुष्यभर लक्षात राहील. दररोजच्या टोमण्यांनी आणि खोट्या आरोपांनी त्यांना जरी वेदना होत होत्या तरी त्या शांतपणे योग्य क्षणाची वाट पाहत होत्या. मनात एकच विचार होता की आता सहन करायचं नाही तर संपूर्ण परिसरापुढे सत्य उघड करायचं. एका सकाळी त्यांनी शेजारच्या विमला काकूंना बोलावून म्हणाल्या, बहिणी आता वेळ आली आहे की ह्या मुलांना धडा शिकवावा. तू माझी मदत करशील का? विमला काकीने ठाम आवाजात उत्तर दिलं, नक्कीच बहीण, आता आणखी शांत राहणं चूक ठरेल. सरस्वतीबाईंनी एक योजना आखली. त्याने बँकेत जाऊन आपल्या पेन्शनमधला मोठा भाग काढला आणि मुलांच्या शिक्षणासाठी आणि स्वतःच्या उपचारांसाठी वेगवेगळ्या ठेवी करून ठेवल्या. थोडे पैसे त्यांनी रक्कम ठेवली. नंतर त्यांनी परिसरातील काही महिला आणि काही नातेवाईकांना घरी बोलावून एक छोटीशी बैठक ठेवली आणि म्हणाल्या, मी ठरवलं आहे की सगळ्यांसमोर घराचा हिशोब साफ करायचा. त्या संध्याकाळी सगळे जमल्यावर सरस्वतीबाईंनी सगळ्यांसमोर पासबुक आणि बँकेच्या नोंदी दाखवल्या आणि म्हणाल्या, हे बघा माझी कष्टाने मिळवलेली पेन्शन कुठे कुठे खर्च झाली आहे. मुलांची फी थोडीफार भरली, पण उरलेले पैसे मोबाईल, महागडे कपडे, हॉटेल्स आणि सलूनमध्ये उडवले गेले. आणि मी मात्र वर्षानुवर्ष दम असताना नीट औषधही मिळत नव्हते. हे सगळं माझ्या स्वतःच्या मुलाने आणि सुनेने केलं. खोलीत पूर्णपणे शांतता पसरली. सगळेजण थक्क झाले. कोणीतरी म्हणाल, ही तर मर्यादाच झाली. आईची पेन्शन उधळून स्वतःचा विरंगुळा मजा करायला आणि आईचा इलाजही न करायला. सरस्वतीबाई यांनी पुढे सांगितलं, मला आता पैशांची चिंता नाही, पण माझ्या मुलांच्या विचारांची चिंता आहे. आज मी शांत बसले तर हे आणखीन बिघडतील आणि कदाचित उद्या स्वतःच्या मुलांबरोबर असंच करतील. संजय आणि प्रीतीचा चेहरा रागाने लाल झाला. संजय म्हणाला, आई तुम्ही आम्हाला सगळ्या वस्तीसमोर बदनाम करून टाकलं. सरस्वतीबाईंनी निर्धाराने उत्तर दिलं, बाळा बदनामी मी नाही केली, तुमच्या कर्मामुळे झाली.
आजपासून माझ्या पेन्शनमधला एक एक रुपया मुलांच्या शिक्षणासाठी आणि माझ्या उपचारांसाठी खर्च होईल. तुमच्या मौज मस्तीवर एकही पैसा नाही. शेजारच्या बायकांनी सरस्वती बाईंना पाठिंबा दिला. सगळ्यांनी मिळून म्हटलं, बहीण तुम्ही बरोबर केलं. अशा मुलांना धडा शिकवणे गरजेचे आहे. पहिल्यांदा संजय आणि प्रीतीला जाणवलं की आता त्यांचा खेळ संपला आहे. पण इतक्या अपमानानंतरही ते दोघे मनाने बदलले नाही. उलट दोघं आतून आणखी कटू झाले. संजयला वाटत होतं आईने त्याची इज्जत घालवली आणि प्रीतीला सहन होत नव्हतं. आता शेजारच्या बायका तिला चिडवतील. दोघांनी ठरवलं की आता काही करून आईला मानसिकदृष्ट्या तोडायचं आणि पेन्शन पुन्हा आपल्या हातात घ्यायची. एके दिवशी संजयने खोटं नाटक केलं. तो रडायला लागला आणि म्हणाला, आई आम्हाला कर्ज फेडायचं आहे, नाही तर घर गहाण ठेवलं जाईल. तू आम्हाला पैसे दिले नाही तर आम्ही रस्त्यावर येऊ. सरस्वती बाई सगळं समजत होत्या. त्या शांतपणे म्हणाल्या, जर खरंच कर्ज असेल तर कागद दाखव. मी माझ्या पेन्शनमधून थोडे थोडे करून फेडायला मदत करेल, पण थेट तुला एकत्र पैसे देणार नाही. संजय संतापला. तितक्यात प्रीती म्हणाली, आई तुम्हाला आमच्या दुःखाची किंचितही काळजी नाही. तुम्ही फक्त तुमच्या औषधांचा आणि मुलांच्या फीचं रडगाणं गात असता. सरस्वती बाईंनी खोल श्वास घेतला. मुलांचे शिक्षण आणि माझ्या इलाजाची हीच खरी गरज आहे. तुमचा दिखाऊपणा आयुष्य कधीच गरज होऊ शकत नाही. त्यांची योजना अपयशी ठरत असल्याचं पाहून दोघांनी आणखी खालची पातळी गाठली. संजयने मुलांसमोर खोटं बोलायला सुरुवात केली. तुमच्या आईला तुमच्याबद्दल प्रेमच नाही म्हणून आम्ही त्रस्त आहोत. पण मुलांनी निरागसपणे उत्तर दिलं, नाही बाप्पा, आमची फी तर आजीच भरली होती आणि तुम्ही नाही. संजयचा चेहरा उतरला. प्रीतीने मुलांवरच राग काढला. नंतर प्रीतीने आणखी गरीब पद्धत वापरली. एके दिवशी शेजारच्या बायकांसमोर मोठ्याने म्हणायला लागला, आई आम्हाला पैसे देत नाही, उलट बदनाम करतात. आता तर उधार घेऊन घर चालवायला लागले. सगळ्यांनी ठाम उत्तर दिलं, बहीण आम्हाला सगळं माहीत आहे. स्वतः सासूचे पैसे उधळून थांबवत नाही. उद्या तुमचीही मुलं तुमच्याकडे पाठ फिरवतील. प्रीती गप्प बसली. सरस्वतीबाई शांतपणे हे सगळं बघत होत्या. त्यांना जाणवलं की हे दोघे कधीच बदलणार नाही. तर त्यांना वेदना जाणवली नाही तर हे शिकणारही नाही. त्या रात्री त्यांनी देवाजवळ प्रार्थना केली आणि ठरवलं की आता शेवटचा वार करायचा. असा वार करायचा जो त्यांचा मुलगा आणि सून आयुष्यभर लक्षात ठेवतील. सरस्वतीबाईंनी अनेक रात्री खोकत खोकत जागून काढल्या. पण त्या जाग्या रात्रींमध्ये त्यांनी एकच ठरवलं होतं, आता खूप झालं. आता हे माझ्या मजबुरीचा फायदा घेऊ शकणार नाहीत आणि जो धडा देईन तो त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलेल. दुसऱ्या दिवशी त्यांनी बँकेत जाऊन आपली पेन्शन 3 भागात विभागली. पहिला भाग मुलांच्या शिक्षणासाठी आणि फी भरण्यासाठी स्थायिक ठेवल्या. जमा केलेला दुसरा भाग स्वतःच्या उपचारांसाठी स्वतंत्र खात्यात रोल केला आणि तिसरा भाग हा तिचा सर्वात मोठा निर्णय होता. त्यांनी तो आपल्या विश्वासू नातेवाईक भावाच्या मुलगा रोहितच्या नावावर ठेवला, जेणेकरून त्यांच्या आयुष्यात काही जर मुलांचे भविष्य सुरक्षित राहील. तर आता संजय आणि प्रीतीची हुशारी, नाटकं, रडणं यांपैकी काहीच चालणार नव्हतं. पेन्शन येण्याचा दिवस आला तेव्हा दोघांनी नेहमीप्रमाणे पैसे काढण्याचा प्रयत्न केला. पण संजय आता शिल्लक रक्कम शून्य. संजय रागातच अनावर झाला. तो आईच्या खोलीत धडाधड चालत जाऊन ओरडायला लागला, आई हे काय केलंस तू? आमच्यासाठी काहीच ठेवलं नाहीस. सरस्वतीबाईंनी त्याच्याकडे सरळ पाहिलं आणि शांत म्हणाल्या, तुमच्यासाठी काही ठेवणं ही माझी सर्वात मोठी चूक ठरली असती. तुम्ही माझी औषधं थांबवलीत, माझ्या श्वासाचा उपहास केलात, माझ्या कष्टाच्या पैशांच्या उधळपट्टीचा वापर केला. आता तुम्हाला काही मिळणार नाही. माझी पेन्शन फक्त मुलांची आणि माझ्या उपचारांसाठी आहे. प्रीती चिडून म्हणाली, आई आम्हाला तुमच्यावर विश्वास नाही. तुम्ही पैसे दिले नाहीत तर आम्ही सगळं सोडून वेगळं राहायला जाऊ. सरस्वतीबाईने शांत आवाजात उत्तर दिलं, जायचं असेल तर जा, पण लक्षात ठेवा मी माझ्या नातवंडांना कधीही असहाय्य होऊ देणार नाही. त्यांचं भविष्य ही माझी जबाबदारी आहे, तुमची नाही. हे ऐकून तिथे उभ्या असलेल्या शेजारच्या बायका थक्क झाल्या. त्यांनी सरस्वतीताईंना पाठिंबा देत म्हटले, बहीण तुम्ही अगदी योग्य ते केलं. स्त्री तरुण असो व वृद्ध, ती स्वतःच्या पायावर उभीच राहिली की कोणीही तिचं शोषण करू शकत नाही. पहिल्यांदा संजय आणि प्रीतीला जाणवलं की आईने त्यांच्या सगळा डावपेच भेद ओळखला आहे आणि आता त्यांचा सगळा खेळ संपलाय. त्यांच्या चेहऱ्यावरती कडवटपणा गायब झाला होता. सरस्वतीबाईच्या मनाला हलकं वाटत होतं. त्यांनी मनात देवाला प्रार्थना केली, देवा
माझा मुलगा आणि सून भरकटले आहेत, पण आशा आहे की आजचा धडा ते आयुष्यभर लक्षात ठेवतील. ज्या दिवसांपासून सरस्वतीबाईंनी सगळ्यांसमोर पावलं उचलली त्या दिवसापासून संजय आणि प्रीतीचा चेहरा उतरला होता. दोघांनी रागाने दिवसभर आईशी बोलणं बंद केलं, पण आतून लाज आणि चिंता त्यांना खाऊन टाकत होती. जेव्हा संजय मित्रांना भेटत असे तेव्हा कोणीतरी चिडवत म्हणे, तुझ्या आईने तर तुला सगळ्यांसमोर आरसा दाखवला. हळूहळू मित्रांनी त्यांच्याशी अंतर ठेवायला सुरुवात केली. प्रीती जेव्हा गल्लीमध्ये जायची तेव्हा बायका कुजबुजत म्हणत, हीच ती सून जिने सासूच्या औषधांचे पैसेही हिसकावले. ही ऐकून चेहरा तिचा लाल होऊन जायचा. एक दिवस मुलांच्या फीची पुन्हा नोटीस आली, पण यावेळी आजीने फी आधीच भरली होती. त्यामुळे मुलांची शाळा बंद पडली नाही. संध्याकाळी रुद्र म्हणाला, पप्पा तुम्ही काय केलं नाही? आजीने आमची फी भरली. तुम्ही नेहमी म्हणता आजी वाईट आहे, पण खरी हिरोईन तर आजीच आहे. हे ऐकून संजयचं डोकं आणखी खाली झुकलं. आयुष्यात पहिल्यांदा त्याने विचार केला की त्याने नक्की काय गमावलं. त्या रात्री सरस्वतीबाईंना खोकल्याचे जोरदार झटके आले आणि त्या औषधं घेत होत्या. तेव्हा प्रीती दाराजवळ उभी राहिली. तिला आठवलं की तिने कशा महागड्या साड्या, पार्लर पॅकेजेसवर पैसे खर्च केले आणि घरातील वृद्ध आई मात्र औषधांसाठी तडफडत होती. अपराधी भावना तिच्या मनाला चाटू लागली, पण अहंकार जिवंत असल्याने ती गप्प राहिली. संजयलाही आता एकटेपणा जाणवू लागला. पार्ट्या बंद झाल्या, मित्र दुरावले, कर्जदार रोज गेटवर येऊ लागले आणि आईचे पैसे आता मिळत नव्हते. हळूहळू त्याला उमगलं की त्याच्या मस्तीने फक्त आईलाच दुखवलं नाही तर मुलांसमोर स्वतःची प्रतिष्ठाही गमावली. याच दिवसात गल्लीतील एका वृद्ध काकांचा मृत्यू झाला. त्यांची स्थिती सरस्वतीबाईंसारखीच होती, पण त्यांच्या मुलाने त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि ते शेवटी एकटेपणानेच मरण पावले. या घटनेने संजयला खोलवर धक्का दिला. त्याच्या मनात विचार आला, जर मी माझ्या आईशी असंच वागत गेलो तर कदाचित उद्या माझाही हाच शेवट होईल. त्या रात्री संजय आईच्या पायाशी बसला आणि हळू आवाजात म्हणाला, आई मला माफ कर ग, मी खूप चुकीचं वागलो. तुझ्या औषधांचे पैसे थांबवले, तुझ्या कष्टाचे पेन्शनचे उधळलेले पैसे. आता लक्षात आलं की मुलांसमोर हे चुकीचं उदाहरण मीच ठेवलं. सरस्वतीबाईंना नकळत डोळ्यांतून अश्रू आले, पण हे अश्रू वेदनेचे नव्हते तर हलके वाटल्याचे होते. त्यांनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं, बाळा सुधरायला कधीच उशीर होत नाही. मनापासून बदलला तर आणखी काही नको. हे ऐकून प्रीतीच्या मनातही खूप लाज दाटली. ती पहिल्यांदा आईच्या पायाशी बसली आणि म्हणाली, आई माझीही चूक झाली. लोभाने मी तुम्हाला खूप त्रास दिला. तुम्ही हवं तर आम्हाला अजून एक संधी द्या. सरस्वतीबाईंनी खोल श्वास घेतला आणि म्हणाल्या, मी तुम्हाला आधी संधी दिली होती, पण तुम्ही वाया घालवली. आता पुन्हा विश्वास ठेवेन, पण एक अट आहे. घराचा पैसा फक्त गरजांसाठीच वापरला जाईल, आयुष्य आरामासाठी नाही. मुलांचं शिक्षण आणि माझा इलाज हे आधी येईल. संजय आणि प्रीती दोघांनीही खाली मान घालून होकार दिला. त्या रात्रीनंतर घराचं वातावरण हळूहळू बदलायला लागलं. संजय जो आधी दिवसभर दिखावा आणि उधाळपट्टीत रमायचा, तो वेळेवर घरी येऊ लागला होता. छोटे मोठे काम करू लागला आणि नोकरी शोधण्यात खरोखर लक्ष देऊ लागला. जेव्हा तो एखाद्या मुलाखतीला जात असे तेव्हा सरस्वतीबाई देवाकडे त्याच्यासाठी मनापासून प्रार्थना करीत. प्रीती जी दर महिन्याला महागड्या साड्या आणि ब्युटी ट्रीटमेंटमध्ये पैसे उडवत असे, तीही आता घरकामात लक्ष देऊ लागली. मुलांच्या अभ्यासात मदत करू लागली आणि सरस्वतीबाईंना वेळेवर औषधं देण्याची जबाबदारी तिने आपल्या हातात घेतली. या बदलाचा परिणाम सरस्वतीबाईंवरही दिसू लागला. आता त्यांची औषधं एकही दिवस चुकत नव्हती. संजय आठवड्यातून एकदा त्यांना वैद्यांकडे घेऊन जायचा. प्रीती त्यांच्यासाठी निबुलायझर आणि वाफ यंत्र स्वच्छ ठेवत असे आणि वेळेवर इनहेलर देत असे. हे बघून शेजारी सुद्धा थक्क झाले. जो मुलगा जी सून आधी आईचे पैसे उडवत होते तेच आता तिची सेवा करण्यात गुंतले होते. मुलांचेही मन स्थिर झालं. आधी पप्पा मम्मी आणि आजीच्या भांडणांमुळे त्यांना अस्वस्थ वाटायचं. आता सगळे एकत्र बसून जेवायचे, हसायचे, खेळायचे. घरात शांतता होती. एकदा रुद्र म्हणाला, आजी आता आमचं घर खरंच घरासारखं वाटतं. हे ऐकून सरस्वतीबाईचं हृदय भरून आलं. हळूहळू संजयला छोटीशी नोकरी मिळाली. पगार कमी होता पण मेहनतीचा होता. पहिला पगार घेऊन तो आईकडे आला आणि म्हणाला, आई हे तुझ्या औषधांसाठी आणि मुलांच्या पुस्तकांसाठी. सरस्वतीबाईंनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, बाळा कमाई प्रामाणिक असेल तर त्यात नेहमीच भरभराट असते.
प्रीतीने शेजारी महिलांसमोर मान्य केलं की लोभामुळे तिने किती चुका केल्या, पण आता खरी सुधारणा करायची गरज आहे. सगळ्यांनी तिला म्हटलं उशीर झाला तरी चालेल, पण सुधारलं. हे मोठं घर हळूहळू सावरलं. वीज बिल वेळेवर भरलं जाऊ लागलं. मुलांचं शिक्षण व्यवस्थित सुरू राहिलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरस्वतीबाईच्या डोळ्यांमध्ये पुन्हा चमक दिसू लागली आणि त्यांना जाणवलं की आयुष्यभराची मेहनत वाया गेली नाही. त्या रात्री पूजा करत असताना त्यांनी मनात म्हटलं, हे देवा, तुम्ही मला ताकद दिली म्हणून मी मुलगा सुनेला योग्य तो धडा शिकवू शकले. त्यावेळी मी शांत राहिले असते तर कदाचित हे दोघेही कधीच सुधारले नसते. त्यांच्या या ठामपणाची चर्चा संपूर्ण परिसरात झाली. एका वृद्ध आईने शांतपणाने घर सावरलं असे सगळे म्हणू लागले. अनेक स्त्रिया आपले प्रश्न घेऊन त्यांच्या जवळ येऊ लागले. तेव्हा त्या हसत हसत घाबरून शांत राहू नका. ज्या दिवशी स्वतःचं रक्षण करायला शकाल त्या दिवशी घर आपोआप बदललं जाईल. नातेवाईकांमध्ये संजय आणि प्रीती नव्याने प्रतिष्ठा वाढू लागली होती. जे आधी तोंड सुख घेत होते तेच आता म्हणू लागले, वेळेस सुधारली हेच भाग्य. आई वडिलांचा आशीर्वाद खरी संपत्ती असते. मुलांनाही आता पूर्णपणे कळालं की त्यांची खरं आदर कोण आहे आणि तो आदर्श म्हणजे त्यांची आजी रुद्र. आपल्या निबंधात लिहितो, माझी आजी माझी सगळ्यात मोठी नायिका आहे. तिने आम्हाला शिकवलं की पैसा उगाचच मौज मजेत नाही तर गरज आणि कुटुंबाच्या भल्यासाठी वापरायला हवा. मिष्टी अभिमानाने म्हणते, आजीमुळेच आपल्या घरातलं सगळं ठीक आहे. हळूहळू घरातील तंगी कमी होत गेली. संजयची पनोती झाली. प्रीतीने घरीच शिवणकाम सुरू केले आणि थोडी जादा कमाई हीच येऊ लागली. आता बिल किंवा फी औषधांचे खर्च कधीच बाकी राहत नव्हते. एक दिवस संपूर्ण गल्लीतील लोकांनी सरस्वतीबाईंचा गौरव केला. वय काहीही असो, ध्येय आणि शांतपण असेल तर परिस्थिती बदलू शकते. तुम्ही दाखवून दिलंय की वयस्कर माणसं ओझं असतात, घराचा पाया असतात. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू उभे राहिले. त्या शांतपणे म्हणाल्या, मला आता आणखी काही नको. माझी मुलं सुधारली, माझी नातवंड आनंदात आहे, हीच माझी खरी जिंक आहे. पैसा येतो जातो, पण नात्यांचा विश्वास तुटला तर परत जोडायला आयुष्य निघून जातं. माझा सर्वात मोठा धडा हाच आहे की पैसा नाही, विश्वास आणि प्रेमच खरं धनवान आहे. सभागृहात टाळ्यांचा आवाज घुमला. संजय आणि प्रीती त्यांच्या पायाशी बसून रडत म्हणाले, आई, जर तुम्ही आम्हाला धडा शिकवला नसता तर आम्ही कधीच बदललो नसतो. आता कळालं की खरा आनंद तुमच्या आशीर्वादात आहे, ऐशो आरामात नाही. सरस्वतीबाईंनी त्यांना मिठीत घेतलं. माझी पेन्शन कधीच तुमच्या मौज मजेसाठी नव्हती, ती माझ्या आजारपणासाठी आणि तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी होती. तुम्ही ती उधळली तेव्हा मला भीती वाटली होती की तुम्ही आयुष्याची खरी बाजू समजणार नाही, पण आता मला समाधान आहे, तुम्ही दोघे योग्य मार्गावर आहात. त्याच दिवशी मुलांनी आजीसाठी छोटीशी पूजा ठेवली. रुद्रने सर्वांसमोर म्हटलं, आई वडिलांचा सन्मान हा सर्वात मोठा धर्म आहे. गल्लीतील लोक त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आले. रात्री स्वतःच्या खोलीत बसलेल्या सरस्वतीबाईंच्या मनातून एकच शब्द बाहेर पडला, देवा, आता मला शांती मिळाली. त्यांच्या मनात समाधान होतं. माझी मेहनत, माझे अश्रू आणि माझी शांतता वाया गेली नाही. मुलगा असून समजून गेले की आई वडिलांची कमाई मुलांच्या आयुष्य आरामासाठी नाही नसून घर गरजांच्या, खर्चाच्या आणि भविष्यासाठी असते. हाच माझा सर्वात मोठा धडा आणि विजय आहे. घरात आता शांतता होती, नात्यात प्रेम होतं आणि सगळ्यांच्या मनात बसलं होतं की पैसा कधीच नात्यापेक्षा मोठा नसतो. ही कथा आपल्याला एकच योग्य गोष्ट शिकवते की आई वडिलांची पेन्शन किंवा कमाई मुलांच्या मौजमजेसाठी नसून त्यांची काळजी आणि सुरक्षिततेसाठी असते. मुलगा सून हे समजून घेतले तर घरात कधीच कलह होत नाही आणि जर नाही समजले तर वेळ त्यांना धडा स्वतः शिकवतो, जसा सरस्वतीबाईंनी आपल्या मुलाला सुनेला शिकवला. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलवरती जाऊन आधी सबस्क्राईब करा. धन्यवाद.